आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे सगळ्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून बैठकांचा सिलसिला अगदी जोरात सुरू आहे। आदित्य ठाकरेंच्या वरळी या मतदारसंघावर शिवसेनेने लक्ष केंद्रित केलेलं आहे। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या वरळीत बैठका सुरू आहेत। या बैठकीत ते आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। जसा लोकसभेला शिवसेनेच्या पाठीशी जनता उभी राहिली तसं यावेळी देखील होईल असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी मत व्यक्त केलेलं आहे। जसं लोकसभेमध्ये शिवसेनेच्या मागे, खऱ्या शिवसेनेच्या मागे लोक उभी राहिली, मराठी मतदार उभा राहिला आणि जे काही जागा निवडून आल्या त्या कोणाच्या मतांमुळे निवडून आल्या, कशामुळे निवडून आल्या, लोकांमध्ये काय गैरसमज पसरवला गेला हे सगळ्यांना माहिती आहे। यावेळेस ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री मोदी असेल, सरकार असेल काम करत आहे। आज या मुंबईमध्ये सगळ्यात मोठा विषय घरांचा आहे। या घरांपासून लोकांना वंचित ठेवण्याचं काम गेले अनेक वर्ष इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलं। 25 वर्ष हातात ताकद होती तरी पण काही करू शकले नाही। ही दृश्य आहेत वरळी मतदारसंघातली, मुंबईतला वरळी मतदारसंघ जिथे आदित्य ठाकरे आमदार आहेत। त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेनं कंबर कसलेली दिसते। ते याकरता म्हणतोय आपण कारण खासदार श्रीकांत शिंदे, मुरली देवरा, राहुल शेवाळे सगळे वरळी मतदारसंघामध्ये शड्डू ठोकून आहेत। आज दिवसभर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत, त्यांच्याशी संवाद होतो आहे। मिलिंद देवरा श्रीकांत शिंदेंसोबत आहेत, राहुल शेवाळे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। त्या विधानसभेवरती बैठका झाल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी इथे बोलणं होतं। तिकडच्या काय समस्या आहेत, त्या विधानसभेच्या लोकांच्या काय समस्या आहेत। आज जर आपण पाहिलं की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा, SRAचा, म्हाडाच्या इमारतींचा, सेसच्या इमारतींचा। तर हे सगळे विषय कशा प्रकारे मार्गी लागतील आणि त्याला सुरुवात देखील झालेली आहे।